आणि हे तुम्ही पाहू शकता जेजुरी रेल्वे स्टेशन. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय जेजुरीला श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी. तर इथं सध्या आम्ही आता आमच्या गावी आहे आणि इथून आपल्याला मिरजला जायचं आहे. रात्री 12:45ला ट्रेन आहे कोल्हापूर स्पेशल आणि ती सकाळी जाऊन 6 वाजता जेजुरीमध्ये पोचते आणि तिथून आपल्याला दर्शन घेऊन परत वापस कोयना एक्सप्रेस आहे 1:45-2 वाजता. तर त्या ट्रेनने परत आपल्याला मिरजला यायचं आहे. तर चला आपली ही ट्रेन जर्नी कशी होते ते पाहूया आणि दर्शन कसं होते ते पाहूया आणि आपल्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला तर आता मिरजेला जाऊया आणि इथे आपली ही ह्या बाईकवरती आपल्याला जायचं आहे आणि माझ्यासोबत अश्मित पण आहे. तर दोघं आम्ही आता चाललो आहे जेजुरीला. तर चला आता बाईक काढूया आणि निघूया मिरजेला. तर आता आम्ही बेळंकीमधून निघालो आहे मिरजला जाण्यासाठी आणि इथून आता फक्त 20 किलोमीटर राहिलं आहे. तर जरा जाऊया फटाफट मिरजमध्ये आणि आपली 12:45ला ट्रेन आहे कोल्हापूर स्पेशल. तर मित्रांनो, आता येऊन आम्ही पोचलो आहे मिरजमध्ये, मिरज रेल्वे स्टेशनच्या इथे. आणि इथं दादाच्या इथे पार्किंग केलेलं आहे, पाहू शकता हे दादा आहेत. तर स्टेशनच्या समोर इथे पार्किंगसाठी जागा आहे, पाहू शकता ही. आणि आपली बाईक इथे पार्किंग केलेलं आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया स्टेशनच्या तिथे. Attention please, train number 527779 from Vasco da Gama to Hazrat Nizamuddin via Malmar Itarsi. तर मित्रांनो, रात्रीचे 11:15 झालेत आणि आमची ट्रेन 12:45ला आहे. आणि तुम्ही हे पाहू शकता मिरज जंक्शन, मिरजचं रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, ट्रेनच्या डब्याचं बोलायचं झालं तर S7मध्ये 63 आणि 55 हे 2 सीट भेटलेले आहेत आम्हाला आणि दोघांचे मिळून 751 रुपये प्राईस झालेलं आहे मिरज टू जेजुरीपर्यंत. तर ही कोल्हापूर पुणे स्पेशल 11:30 वाजता कोल्हापूरमधून निघते आणि 12:45ला मिरजमध्ये येऊन पोचते आणि सकाळी 5:30 ते 6पर्यंत जेजुरीमध्ये जाऊन पोचते. त्यानंतर आपल्याला दर्शन करायला वगैरे भरपूर टाईम भेटणार आहे. आणि नंतर येताना परत 2 वाजता कोयना एक्सप्रेस आहे, त्याचं हे तिकीट कन्फर्म झालेलं आहे. तर बघूया आता ट्रेन किती वाजता येत्या, लेट होईल का काय. आता तर सध्या 11:30 वाजलेत. तर मित्रांनो, कोल्हापूर पुणे स्पेशल प्लॅटफॉर्म 1वरती नाही तर 2वरती येत आहे. चला आता तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे कोल्हापूर पुणे स्टेशन, पाहू शकता. तर मित्रांनो, मिरजमधून आपली ट्रेन निघाली आहे. तर मित्रांनो, आता नेरा रेल्वे स्टेशनच्या इथे आहे. इथून फक्त आता अर्धा तासात आपण जेजुरीमध्ये असणार आणि काहीच मिनिटामध्ये सनराईज होईल. तर मित्रांनो, सनराईज होत चालला आहे. थोड्याच मिनिटात आपला सनराईज होईल.
तुम्ही सकाळी 5:20 झालेत आणि व्ह्यू पाहू शकता, काय मस्त व्ह्यू येत आहे. मित्रांनो, सकाळचे 5:20 झालेत आणि थोडासा सूर्य बाहेर आला आहे आणि तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त व्ह्यू दिसत आहे ट्रेनमधून. तर मित्रांनो पाहू शकता, अशा प्रकारे हा S7चा डबा आहे स्लीपरचा. येथील बाथरूमबद्दल न बोललेलंच परवडलं. एकदम बेकार घाण टॉयलेट आहे. फक्त 10 मिनिटात आपण जेजुरीमध्ये जाऊन पोहोचू. त्यानंतर आपल्या खंडोबा देवाचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो, फायनली आपण जेजुरीमध्ये येऊन पोचलेलो आहे. तर हे जेजुरी रेल्वे स्टेशन पाहू शकता. 5:40 आपली ट्रेन येऊन पोचलेली आहे जेजुरीमध्ये. पूर्ण हे गिरे. तर मित्रांनो, फायनली जेजुरीमध्ये येऊन पोचलेला आहे आम्ही. तर चला, फर्स्ट आपल्याला आंघोळीसाठी हॉटेल वगैरे शोधलं पाहिजे आणि त्यानंतर मेन खंडोबाच्या दर्शनासाठी जाऊया. तर मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर येताच आपल्याला समोर इथे रिक्षा वगैरे भेटेल. आणि हे तुम्ही पाहू शकता जेजुरी रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर येताच अशा प्रकारे रिक्षा लागलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, रेल्वे स्टेशनपासून खंडोबा देवाचं मंदिर फक्त 2.6 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे इथून आम्ही आता चालतच चाललो आहे आणि चालत जाताना आपल्याला एक्सप्लोअर पण करता येईल आजूबाजूचा परिसर हे ते. आणि पाहू शकता मस्त आहे इथे, असं आजूबाजूला झाडी आहेत. तर चला, आता इथून आपल्याला फक्त 2.6 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशनपासून. थोडं समोर चालत आलं ना, तुम्हाला हे जेजुरी बारामती हायवे भेटेल. तर हा हायवे पकडून आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. फक्त 2 किलोमीटर अंतर आहे इथून मंदिराचं. तर मित्रांनो, पाहू शकता इथून खंडोबा देवाचं मंदिर तिथे वरती डोंगरावर आहे. इथून आता फक्त 2 किलोमीटर राहिलं आहे खंडोबा देवाचं मंदिर. चला फटाफट जाऊ. सर्वात आधी आपल्याला तर आंघोळीसाठी हॉटेल वगैरे शोधायला लागणार आहे. हॉटेल वगैरे शोधू, नाश्ता वगैरे करू आणि मग देवाच्या दर्शनासाठी जाऊ. काय म्हणतोस? अटेच दिस आहे. तर मित्रांनो, जेजुरी सिटीमध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. समोर पाहू शकता अशा प्रकारे ही सिटी आहे. तिथे समोर खंडोबा देवाचं मंदिर आहे.